पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी चुरस वाढली। 4 जागांसाठी 11 जण रिंगणात, तर सदस्य पदाच्या 8 जागा बिनविरोध निवडून आल्या। तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे। या निवडणुकीत एकूण 4 सरपंच आणि 13 सदस्य अशा 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती। मुदती अखेर सरपंच पदासाठी 19 तर सदस्य पदासाठी 13 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते। मात्र 3 ग्रामपंचायतींतील 4 जागांसाठी एकही अर्ज दाखल न झाल्याचे स्पष्ट झाले। 15 एप्रिल रोजी झालेल्या छाननीत सरपंच पदाचा 1 अर्ज बाद ठरवण्यात आला। त्यानंतर सरपंच पदाचे 18 आणि सदस्य पदाचे 13 अर्ज वैध ठरले। यानंतर 17 एप्रिल रोजी उमेदवारी माघारीनंतर चित्र आणखी स्पष्ट झाले। सरपंच पदासाठी आता 11 उमेदवार रिंगणात उरले असून सदस्य पदासाठीही 11 उमेदवार शिल्लक असून 8 सदस्य बिनविरोध निवडून आले। त्यामुळे आता उर्वरित 4 सरपंच पदांसाठी 11 उमेदवारांमध्ये थेट लढत रंगणार आहे। तसेच एका सदस्य पदासाठीही 3 उमेदवार रिंगणात आहेत। यासाठी 28 एप्रिल रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 29 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनीही दिली आहे।